मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सरसकट मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसीमध्ये आम्हाला समावेश करा यासाठी पुन्हा एक उग्र आंदोलनाची घोषणा त्यांनी केलेली आहे। त्या आंदोलनामध्ये जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत 54 लाख कुणबी दाखले, त्यांचे सगळे सोयरे वगैरे जे काय विषय त्यांनी हे करून ह्या सगळे जे आहेत ते जोपर्यंत 2 दिवसात करत नाही तर आम्ही आंदोलन जे आहे ते आंदोलन त्यांनी या ठिकाणी मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने कोट्यावधी 3 कोटी मराठा बांधव या ठिकाणी येण्याचं त्यांनी सरकारला धमकी दिली होती। 10 लाख गाड्या, ट्रॅक्टर असा सगळा हजारो कोटींचा चुराडा करत हे आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये 20 तारखेपासून आंदोलन जाहीर केलं होतं। आता ते आंदोलन जे आहे ते आंदोलन 20 तारखेला होणार होतं, म्हणून आम्ही सुद्धा ओबीसीने सुद्धा 20 तारखेला आझाद मैदानमध्ये आंदोलनाची आम्ही तयारी केली होती। परंतु आता मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते आता त्यांनी 20 तारखेला निघून या ठिकाणी 26 तारखेला मुंबईत येणार आहेत। त्यामुळं आमचं ओबीसी आणि भटक्यामुक्तांचं आंदोलन जे आहे ते सुद्धा आम्ही 20 तारखेच्या ऐवजी आम्ही सुद्धा 26लाच या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन जे आहे हे आंदोलन ओबीसी समाजातर्फे करण्यात येईल। भटके विमुक्त असतील, 12 बोलदार असतील, पूर्ण ताकदीने जे आहे हे आंदोलन जे आहे हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करत आहोत। आमचं काय म्हणणं आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही। अनेक आयोगांनी सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे मागासलेला हा समाज नाही। कुठलेही निकष मागासवर्गीयाचे हा समाज सिद्ध करत नाही। आणि असं असताना सुद्धा पुन्हा एकदा बॅकडोर एंट्री करायची आणि ह्या कुणबी नोंदी आहेत म्हणून कुणब्यांचे सर्टिफिकेट घेण्यासाठी सरकारवरती प्रचंड दबाव आणायचा आणि हे सर्टिफिकेट घ्यायचं आणि ओबीसीमध्ये शिरायचं, याला आमचा स्पष्ट विरोध आहे। कुठलाही ओबीसी बांधव किंवा भटके विमुक्त असतील कुणालाही अशा प्रकारे ह्या कुणब्यांचे भोग न भोगता कुणबी दाखले घेऊन ओबीसीमध्ये शिरकाव करायचा याचा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा कडाडून विरोध आहे। आणि या बाबतीत सरकारने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की कुठल्याही बाबतीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही। परवा कुणबी समाजाचा मोठा मेळावा या ठिकाणी झाला। 1 लाख कुणबी बांधव जे आहेत ते मुलुंडमध्ये त्यांच्या हॉस्टेलच्या उद्घाटनाला आले होते। त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही। परंतु जे काय हालचाली आता सुरू आहेत, जे काय माध्यमाच्या माध्यमातून ते कोणते बच्चू कडू आहेत ते त्या ठिकाणी जात आहेत, त्या सरकार जे सांगते की आम्ही हे करू ते करू, जे काय करायचं ते करू आणि सगळ्या 54 लाख कुणबी जे आहेत त्यांना आम्ही हे करू, आम्ही सर्टिफिकेट देऊ, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना पण देऊ, त्यांच्या रक्ताच्या नात्यांनासुद्धा देऊ। हा जो सगळा प्रकार जो आहे म्हणजे 2 ते 3 कोटी मराठा समाजाला सगळ्यांना त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचे एक षड्यंत्र जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीनं सुरू आहे आणि मराठा समाजाने सुद्धा वतीनं सुरू आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि जर सरकारनं त्यांनी दिलेला शब्द फिरवला आणि जर काय दगाफटका जर ओबीसी आरक्षणाला जर देण्याचा प्रयत्न झाला तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे भटका विमुक्त आहे तो स्वस्थ बसणार नाही। रस्त्यावरची लढाई तर करूच, पण या सरकारला सुद्धा जो आहे आम्ही मुळीच काम करू देणार नाही। आणि गावागावामध्ये आम्ही आंदोलन करू, तालुक्यामध्ये आंदोलन उभा करू, पण ओबीसीचं आरक्षण जे आहे त्या हक्काचं संरक्षण जे आहे ते केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। अजूनही वेळ गेलेली नाही। सरकारला आमचा इशारा आहे की आपण या धनदांडग्या मराठा समाजाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही काही दगाफटका केला तर मग मात्र आम्ही आता सत्तेमध्ये आमचा फक्त एकच मंत्री आहे, तो काही करेल नाही करेल आम्हाला माहीत नाही, पण एक मंत्री काय करणार आहे। पण जर का तशा प्रकारे जर निर्णय झालात तर मग मात्र 24व्या निवडणुकीमध्ये जे आहे आम्ही या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवण्याशिवाय राहणार नाही। 60% ओबीसी बांधव जे आहे प्रत्येक मतदारसंघात आहेत, मोठी वोट बँक आहे। ओबीसीची पंगा घेणं कुठल्या सरकारला हे परवडणार नाही। म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला आमचा शेवटचा इशारा आहे की हे जे सगळं चाललं हे तुम्ही ताबडतोब थांबवा। हे 54 लाख कुणबी नोंदी हा सगळा बोगस प्रकार आहे, आम्हाला मुळीच मान्य नाही। असं ते काय 54 लाख कुणबी ह्या नोंदी
जे काही शिंदे समिती नेमलेली आहेत मराठवाड्यामध्ये फक्त 28,000 का 29,000 नोंदी फक्त सापडलेल्या आहेत. मग ह्या 54 लाख नोंदी कुठल्या आल्या? ह्या 54 लाख नोंदी ज्या आहेत त्या 1967 पासून ज्यांनी ह्या कुणबी मराठा कुणबी हे जे दाखले मिळवलेले आहेत ते सगळे धरून त्या 54 लाख असे सांगतायत. परंतु ह्या 54 लाखमध्ये एक कुणबी नोंद असेल ते जवळजवळ 12 त्याचे हे आहेत, 12 कॅटेगरीज आहेत. समजा शाळेतला दाखला असेल, कोतवालची नोंद असेल, 7/12 असेल, बाकी दुसरा जोडी कोतवाल वैश्य असेल, अशा 12 कॅटेगरीमध्ये या नोंदी आढळलेल्या आहेत. म्हणजे एक नोंद जी आहे ती 12 ठिकाणी असू शकते. एक नोंद म्हणजे एका ठिकाणी असू शकत नाही. आणि वडिलांची आणि मुलांची त्याही वेगळ्या नोंदी आहेत. त्यामुळं ह्याचं विश्लेषण जे आहे त्याचं विश्लेषण आणि स्पष्टीकरण सरकारने आज सगळ्या दिलेलं नाही. ह्या 54 लाख नोंदीचा आकडा सरकारकडून अधिकृतपणे आजच या ठिकाणी जे सर्क्युलर आज इश्यू केलेल्या सगळ्या कलेक्टरना या 54 लाख नोंदी ज्या आहेत त्या 54 लाख नोंदी त्या ठिकाणी सगळ्या कलेक्टरना आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही गावागावामध्ये याद्या लावा आणि त्याचे मेळावे घ्या आणि त्या नोंदी ज्या आहेत त्याचे अर्ज दाखल करून घ्या. हे सगळं जे आहे हे सगळं सुरू आहे. त्यामुळे 54 लाखचा आकडा आज पहिल्यांदा सरकारकडून अधिकृतपणे एका सरकारच्या डॉक्युमेंटमध्ये आलेला आहे. आतापर्यंत फक्त मराठा नेतेच म्हणत होते, त्यामुळे आम्ही गांभीर्याने घेत नव्हतो. परंतु आज सरकारकडून हा आकडा आल्यामुळं आता त्यांचे सगळे सुरू आहे आणि त्यांचाही विषय सगळा सुरू आहे. त्यामुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याचा फार मोठा दगाफटका या ओबीसीला होऊ शकतो आहे. आणि त्यामुळं आम्ही हे जे आहे आम्ही सरकारला इशारा देऊन आमचंही आंदोलन 26 तारखेपासून या ठिकाणी होणार आहे. आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या ठिकाणी कुणबी समाजाचे नेते आहेत, अरविंद डाफळे आहेत, त्या ठिकाणी बावकर साहेब आहेत, या ठिकाणी भटक्या मुक्तांचे नेते आमचे लक्ष्मण गायकवाड जे आहेत, आगरी समाजाचे नेते आमचे JD तांदेल साहेब आहेत, वडे साहेब आहेत आणि या ठिकाणी बरेचसे आमचे हे सगळे नेते मंडळी आलेले आहेत. आणि सरकारला आमचा निर्वाणीचा इशारा आहे की आपण हे ताबडतोब थांबवा. जर नाही थांबवलं तर 26 पासून आमचं जे आंदोलन होईल ते आंदोलन जे आहे ते सरकारला नक्कीच पेलवणारं आंदोलन नसेल. आमची गाढवं डुकरं बिकरं सगळी तयार आहेत काय ते तर येणारच आहेत. परंतु हे सगळे भटकेमुक्त हे सगळे आपापल्या सगळ्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहेत. आणि त्यातून जे काय प्रश्न निर्माण होतील ते सगळे त्या सगळ्याची जबाबदारी जी आहे ती सरकारवरती असेल. या ठिकाणी हा जो 54 लाखचा आहे त्यांनी सर्क्युलर काढलेला आहे हे त्यांनी त्वरित रद्द करावं अशी मागणी जी आहे ती मागणी आजच्या आपल्या प्रेस बाबतीत मी सरकारकडे करत आहे. ही ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे. अशा प्रकारे कुणबी दाखले जे आहे 54 लाख वगैरे काय हे नाही आहे. कोण कुणाची फसवणूक करतो माहीत नाही आहे. परंतु नक्की आकडा जो आहे तो सगळ्यासमोर आला गेला पाहिजे की यापूर्वी ज्या कुणबी नोंदी आहेत आता नवीन सापडलेल्या 28 फक्त नोंदी आहेत. आणि म्हणून सरकारनं हे दूध का दूध पाणी का पाणी केलं गेलं पाहिजे. त्यांनी ओबीसीची फसवणूक करता कामा नये आणि मराठ्यांची सुद्धा करता कामा नये. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कुणाचाही विरोध नाही आहे. त्यांची मूळ मागणी जी आहे की आम्हाला कुणाचाही आरक्षण धक्का न लावता 50% वरती वेगळा वर्ग करून जो आहे ते आम्हाला आरक्षण द्यावं ही मूळ मागणी आहे. त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. सरकारकडून सुद्धा त्यांना तसंच आश्वासन देण्यात आलं आहे. पण सरकार आश्वासन देते एक, आम्हाला आश्वासन लेखी दिलेलं आहे. मग आता हे काय चालू आहे सरकार हे आम्हाला कळत नाही आहे. त्यामुळं कोण कुणाशी दगाफटका करत आहे ह्याची शहानिशा होणं अतिशय आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आता परत एकदा मराठा समाजाला मागासलेपण करण्याचा जो आहे तो एक विषय त्यांनी हे केलेला आहे की शुक्रे समिती जी आहे, सुनील शुक्रे जे जरांगे साहेबांच्या आपण व्यासपीठात सगळ्यांनी पाहिलेले आहेत, त्यांना सर हजी करत होते. आणि ते मराठा धार्जीने हे जे अध्यक्ष आहेत यांना आता मराठा राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे. राज्य मागासवर्गीय आयोग हा पूर्ण हायजॅक झालेला आहे. यापूर्वीच आम्ही सांगितलं आहे त्या ठिकाणी अध्यक्ष मराठा नेमलेला आहे, त्याचे सदस्य मराठा नेमले आहे. आता त्यांच्यामार्फत 23 तारखेपासून या ठिकाणी मराठा समाजाचं मागासलेपण पुन्हा या ठिकाणी सुरू होत आहे. त्यांनी ऑब्जेक्शन मागवलेलं आहे. आमचंही ऑब्जेक्शन तयार आहे. आणि या ठिकाणी आम्ही आयोगाला आमचं ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे की या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एकदा डिक्लेअर केलेलं आहे की मराठा समाज हे मागासवर्गीयाचे निकष पूर्ण करत नाही. असं असताना तुम्ही पुन्हा सर्वेक्षण करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार या राज्य मागासवर्गीय आयोगाला पोहोचतच नाही आहे. आणि म्हणून आम्ही या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या ह्या मागासलेपण तपासणीसाठी आम्ही कोर्टामध्ये आव्हान दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
त्याचप्रमाणे आतापर्यंत जितके आयोग जे आहेत त्या ठिकाणी कालेलकर कमिशनचा आयोग आहे, त्यांनीसुद्धा या ठिकाणी म्हणलं होते की मराठा समाजाला मागासवर्गीय समाज म्हणून मान्यता दिली नाही. बी.डी. देशमुख समितीने त्यांनीसुद्धा 1961 साली मराठा हा मागासवर्गीय असल्याचे आढळून आलेले नाही असा स्पष्ट अहवाल दिलेला आहे. मंडल आयोगाने 1979 साली आपल्या महाराष्ट्र राज्यात मराठ्यांचा समावेश पुढारलेल्या हिंदू जाती आणि समुदायात केला गेला आहे. खत्री आयोग 1997चा आहे. मराठा हे सामाजिक व शैक्षणिक मागास नसल्याने त्यांना आरक्षण देता येत नाही असं स्पष्टपणे खत्री आयोगाने म्हणलेलं आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मागासवर्गीय आयोगानं 2000 साली मराठा हे कुणबीच आहेत म्हणून त्यांचा केंद्रीय मागासवर्गीय यादीत समावेश करण्याची त्यांनी विनंती फेटाळली होती. बापट आयोगाने 2008 साली त्या ठिकाणी मराठा हा सामाजिक व शैक्षणिक मागास नाही, त्यांचे सरकारी सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व आहे, त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यास नकार दिलेला आहे. 2008 साली राज्याचा सराफ आयोग असेल, भाटिया आयोग असेल, या सगळ्यांनी मराठा आरक्षणाचे पुनरावलोकन करण्याचे या ठिकाणी नाकारलेलं आहे. राणे कमिटीने 16% आरक्षण दिलं, ते न्यायालयानं नाकारलं. त्यानंतर MG गायकवाड साहेबांचा आयोग आहे, त्यांनीसुद्धा मराठा मागासवर्गीय डिक्लेअर केलं, तेही या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे. अशाप्रमाणे जितके आयोग आले सगळ्यांनी मराठा मागासवर्गीय नाही म्हणून केल्यानंतर पुन्हा आता हा जो सुनील शुक्ल आयोग आहे हा मराठा समाजाचं पुन्हा मागासलेपण कशाच्या आधारे तपासत आहे हे आम्हाला कळत नाही आहे. आणि म्हणून आमचं ह्याच्यावरती ठाम ऑब्जेक्शन आहे. आणि अशा प्रकारे मराठा समाजात पुन्हा आरक्षण पुन्हा मागासलेपण तपासण्याचा अधिकार ना राज्य सरकारला आहे आणि नाहीतर या राज्य मागासवर्गीय आयोगाला आहे. जर त्यांनी आयोगानं आता 8 दिवसात सर्वेक्षण करायचं, एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा अहवाल जो आहे तो 8 दिवसात करायचा आहे. आणि बाकीच्या जे 6-6 महिने 2-2, 3-3 वर्ष अहवाल येत नाही आहेत, त्यांचं सर्वेक्षण 4-4 वर्ष चालतं. मग मात्र मराठा समाज 8 दिवसात कसं करणार आहे तुम्ही हे? म्हणून हा सगळा जो आहे हा सगळा बेबनाव आहे, ही सगळी दिशाभूल आहे, ही सगळी ओबीसीची फसवणूक आहे. आणि ह्याला आम्ही योग्य प्रकारे सगळं एक तर रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई आहे तीसुद्धा आम्ही या ठिकाणी आम्ही लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि राजकीयत आम्ही नक्कीच लढू. आम्ही या ठिकाणी जर जो कोणी ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात जो कोणी या ठिकाणी करेल, मग तो बच्चू असू द्या किंवा कडू असू द्या, आम्ही कुणालाही या ठिकाणी आम्ही माफ करणार नाही. ओबीसी कुणालाही सोडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. जो कोणी आमदार असेल, खासदार असेल, ओबीसी आरक्षणाच्या विरोधात जो कोणी यापुढं जो कोणी वक्तव्य करेल किंवा कुठली कारवाई करेल तर त्या आमदाराला किंवा खासदाराला ओबीसी समाज यापुढं मुळीच मतदान देणार नाही असा ठाम निर्णय जो आहे तो आमच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी काही व्हॉट्सअपवरती मराठा समाजाकडून काही मेसेज हे करत आहेत, इतके भयानक मेसेज आहेत की एक मेसेज मी आपल्याला वाचून दाखवतो. सगळ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय चाललं आहे ग्राउंड लेवलला. हा एक विकास भवर नावाचा कोणतरी हा एक आहे मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. त्याने व्हॉट्सअपला सगळ्या समाजाला मराठा समाजाला विनंती केलेली आहे की विशेष विनंती, मराठा समाजाने एक लक्षात घ्या, गावोगावी जिथं ओबीसी दुकानदार असेल, व्यापारी असेल, त्याच्याकडील काही वस्तू आपण घ्यायच्या नाहीत असा फतवा त्यांनी काढलेला आहे. त्याचप्रमाणे मुळात या ओबीसी म्हणून घेणाऱ्याला आपण मराठी समाजाने आपल्या हक्काचं ओबीसी आरक्षण त्यांना एकीकडे दिले होतं, आपण आता ते परत घेत आहोत. पण ओबीसीमधील लोकांची मानसिकता पाहता गावोगावी यांच्यापासून दूर राहा, यांच्याशी आर्थिक व्यवहार टाळा, कारण गावोगावी मराठा समाज यांच्या कैक पटीनं मोठा आहे. येणाऱ्या काळात यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार थांबवा. त्याचप्रमाणे यांचे आपल्याकडून होणारी रोजंदारीसुद्धा बंद करा, म्हणजे ह्यांना रोजगारसुद्धा आपल्या शेतामध्ये कुणीही देऊ नये अशा प्रकारचं जे आहे यांच्याकडे लहान भाऊ म्हणून मुळीच बघू नका. मराठा सेवक उद्योजक विकास भवर हा तो व्हॉट्सअप मेसेज आहे, तो महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये एक फार मोठी हे जी आहे एक भीतीची लाट जी आहे ती त्या ठिकाणी गेलेली आहे की आता हे गावागावामध्ये हे जे आहे हे आंदोलनाचा फटका जो आहे तो ओबीसीनं आता गावागावामध्ये बसणार आहे का? महाराष्ट्र शासन हे थांबवणार की नाही आहे? आणि हे ज्यांनी केलं ह्याच्यावरती काय कारवाई आपण करणार आहात? मी आपल्याला ह्याचा हे जे व्हॉट्सअप मेसेज आहे तो मी आपल्या सगळ्या बांधवांना मी पाठवत आहे. आणि ह्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. महाराष्ट्र शासनानं या अशा प्रकारचे मेसेज जे आहेत त्याच्यावरती सायबर सेलच्या मार्फत लक्ष ठेवून अशा प्रकारचे मेसेज ताबडतोब त्यांनी बंद करायला पाहिजेत.
आमच्याकडून म्हणजे कुठल्याही ओबीसी किंवा गरीब भटके विमुक्तांच्याकडून अशा प्रकारचे मेसेज आमच्याकडून जात नाही आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्यांचा बंदोबस्त जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये सरकारनं केला गेला पाहिजे अशी माझी आपल्या सरकारला माझी विनंती आहे। या ठिकाणी आमच्या आंदोलनाची मुख्य मागणी आहे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की बिहारच्या आकडेवारी येऊ द्या मग आम्ही जातनिहाय जनगणना आम्ही करू। आमच्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या बैठक झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं अजूनपर्यंत झालेलं आहे। अजितदादा म्हणत आहेत की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे मग घोडं अडलंय कुठं कुणी अडवलं आहे। या ठिकाणी जातनिहाय जनगणनेला फक्त 500 कोटी लागणार आहेत। एकट्या मराठा समाजाला 8 दिवसात सर्वेक्षण करण्यासाठी 360 कोटी एका झटक्यात देऊन टाकले। पण ज्यावेळी ओबीसीचा ज्यावेळी राजकीय आरक्षणाचा इम्पिरिकल डेटा कळत होतो त्यावेळी राज्य मागासवर्गीय आयोगानं 400 कोटीची मागणी केली होती त्यावेळी मात्र सरकारचे हात आकडले होते। म्हणजे मराठा समाजाला एक न्याय आणि ओबीसीला एक न्याय आमच्या 32,000 जागा या राजकीय आरक्षणाच्या त्याची वाट लागलेली आहे या राज्यामध्ये आणि त्या कुठल्याही आम्ही प्रवेशाय राहणार नाही। तो भांटिया कमिशनचा जो अहवाल जो आहे इम्पिरिकल डेटा तो आम्हाला मुळीच मान्य नाही। त्याने ओबीसीची लोकसंख्या 32 का 33% फक्त आहे महाराष्ट्र सांगितलेलं आहे। ॲक्च्युली 60%च्या वर आहे। तुम्ही म्हणून म्हणतो तुम्ही करा ना एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या ना। मराठा समाज म्हणते की आम्ही 6 कोटी 5 कोटी वगैरे कोण काय सांगते हे एकदाचं थांबलं गेलं पाहिजे। एकदाचा दूध का दूध पाणी करा एकदा जातनिहाय जनगणना करा मग कळेल मराठा समाजाला सुद्धा त्यांची संख्या किती आहे ओबीसीना कळेल किती संख्या आहे धनगरांना कळेल त्यांची किती आहे भटके विमुक्तांना कळेल किती त्यांची लोकसंख्या आहे। जर या ठिकाणी मराठा समाजाची संख्या 5-6 कोटी म्हणजे 50-60% मराठा समाज असं सांगतायत पण जे काय ते सांगतायत ते 32% सांगतायत। 32% म्हणजे कोण कोण त्यामध्ये आहेत 32%मध्ये कुणबी आहेत कुणबी मराठा आहे मराठा कुणबी आहे लेवा पाटीदार आहे हे सगळे म्हणून 32% आहे। मग त्यात मराठा किती आहे हे मात्र कोणी मोजायला तयार नाही आहे। आता कुत्र्यांची जनगणना जाहीर झाली महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मग कुत्र्यांची तुम्ही जनगणना करताय माणसाची तुम्ही का करत नाही आहे हा आमचा सवाल आहे आणि हा आमचा आंदोलनाचा मुख्य विषय आहे। एक तर आमच्या आरक्षणाचं संरक्षण महाराष्ट्र शासनाने केलं गेलं पाहिजे आणि जातनिहाय जनगणना ती आमची केली गेली पाहिजे। त्याचप्रमाणे आमचा जो बॅकलॉग आहे 1,60,000 जागा ज्या आहेत त्या जागा आमच्या अजून त्यांनी भरलेल्या नाहीत आणि त्याचप्रमाणे जो निधी मराठा समाज दिलेला आहे तेवढा निधी जो आहे ते त्याने आम्हाला दिला गेला पाहिजे। या प्रमुख मागण्या जो आहेत त्या प्रमुख मागण्या त्यांनी मान्य आमच्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रात संपणार नाही। या आंदोलनाची गंभीर दखल जी आहे ती आपण महाराष्ट्राने घ्यावी आणि वेळीच ह्याच्यावरती हे करावा नपेक्षा या ठिकाणी आणखीन मोठा वाद जो आहे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद हा कुठल्या लेवलला जायला आम्हाला माहीत नाही आहे। आम्ही गरीब जमाती आहे 450 ह्या तेली माळी साळी कोष्टी कुंभा धनगर वडार ह्या सगळ्या भटके विमुक्त ह्या गरीब जमाती आहेत आणि त्यांच्या रोजगाराची हमी जी आहे ती आता सरकारला घ्यावीच लागेल नाही तर मग मात्र सरकारला आम्हाला 24च्या निवडणुकीमध्ये सरकारला घरचा रस्ता दाखवावा लागेल। या ठिकाणी भटके मुक्तांचे नेते आमचे लक्ष्मण गायकवाड जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला संबोधित करतात। एक मिनिट बोललो मी या ठिकाणी आमचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आझाद मैदान मुंबईमध्ये होईल आणि त्याचप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमच्या हे आंदोलन होईल। पत्रकार मित्र हो खरं तर आमच्या नेते अण्णांनी बरीच माहिती ओबीसीबद्दल दिलेली आहे परंतु मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की आम्ही विमुक्त भटके जी लोक आहोत हे गावगाड्याच्या बाहेरचे लोक आहोत आणि आम्हाला सुद्धा ओबीसीमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि ओबीसीमध्ये जर आम्ही भटक्या विमुक्तांचे लोक बुरबुर पोचामा वडर कैकाडी रामोशी ही जी लोक आहोत आजही आम्हाला गावात प्रवेश नाही। मग आमच्यामध्ये कुणबी म्हणून जर मराठा आला तर आमची हालत काय होणार आम्हाला काहीच मिळणार नाही। आजच्या स्थितीमध्ये सुद्धा पालामध्ये राहणारे करोडो लोक आज महाराष्ट्रात आहेत 4 कोटी 5 कोटी भटक्या विमुक्ताचे लोक आहेत। महाराष्ट्र शासन कधी नाही ती एवढं जातीवादी झालं आहे की मराठ्यांनी 70 वर्ष राज्य करून जर त्यांची ही स्थिती असेल तर आमची भटक्या विमुक्तांची काय स्थिती असेल महाराष्ट्रात। आम्हाला तर बजेटच नाही 1,000चं बजेट करत नाहीत महाराष्ट्र तरी आता बॅकडोरनी मराठा कुणबी म्हणून जी येत आहे त्यांना ताबडतोब थांबवा नाहीतर आम्ही चोर गुन्हेगार म्हणून आमच्यावर आधीच शिक्का आहे पुन्हा परत डाके घालण्यातून चोऱ्या करण्याची वेळ आमच्यावर महाराष्ट्राने आणू नये नाहीतर आम्ही तमाम
श्रीमंत मराठ्यांना लुटण्याचा नवा कार्यक्रम आम्हालाही भटक्या विमुक्ताला महाराष्ट्रात घ्यावा लागेल। आम्हाला जर चोऱ्याच करायचं तर मग एकतर लायसन्स द्या चोऱ्या करायचे, नाहीतर तुम्ही या मराठ्यांना बाहेर काढा आमच्यामधून। आता येणाऱ्या काळातलं आंदोलन आम्हीही भटक्या विमुक्तांचे लोक गावागावामध्ये वडडुकरं हे गाढवं कुत्रे मांजरं सर्व घेऊन आम्ही उतरू रस्त्यामध्ये। आणि हे तर काय हजारो ट्रॅक्टर घेऊन येत आहेत। हा पैसा कुठला आहे, कशासाठी आमच्या मागे लागलेत? पण तुम्हाला या निमित्ताने एकच सांगतो थोडक्यात की मराठा ओबीसी मध्ये जर कुणबी म्हणून आला तर परत मराठा सर्वात गरीब होणार आहे। कारण आम्ही कुणबी आणि ओबीसी जर एक झालो तर 27% आम्ही 80% लोक राहणार आहोत आणि 50% फक्त 5% 7% लोक राहणार आहेत। मग आता ही जर सवलत जर कुणब्यांनी घ्यायची ठरवली तर कुणबी गरीब होणार आहेत का श्रीमंत होणार आहेत? कशासाठी अट्टास आहे माहिती नाही, पण महाराष्ट्र हा जातीवादी आणि मराठा जातीवादी म्हणून पुढे येत आहे, हे सर्वात वाईट गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे तर आम्ही मावळे आहोत, कारण भटक्या विमुक्तांचे लोक वडर कैकाडी रामुशांनी तर होता जीवा म्हणून वाचला शिवा, हा जीवा रामुशाचा होता। तुम्ही त्याच्या ताटामध्ये माती कालवलात। माझं म्हणणं जर मराठ्यांनी जर भटक्या विमुक्तांचं आणि ओबीसीचं वाटोळं केलं, आमच्या ताटात तर माती आधीच टाकली आहे तुम्ही, पण आम्ही 3 वाटाची माती मराठ्याच्या ताटामध्ये टाकून त्यांचा खाना खराबा करू आणि येणाऱ्या 24च्या निवडणुकीमध्ये एकाही मराठ्याला मतदान करायचं नाही अशी शपथ घेऊन आम्ही भटक्या विमुक्ताचे लोक रस्त्यावर उतरू। माझं म्हणणं की मराठ्यातल्या काही सदन लोक आहेत जे अनेक वर्षे राज्य केलेत, घराणे त्यांचे राज्यकर्ते आहेत, कशासाठी तुम्ही आमचं ओबीसीचं वाटोळ करायला? ते क्षत्रिय आहेत आणि आम्ही शूद्र आहोत। हिंदू धर्माप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्राचा आम्ही भाग आहोत म्हणून आम्हाला सवलत आहे, गरिबी म्हणून नाही। तर आमचं राजकीय प्रतिनिधित्व नाही आहे। मला सांगा भटक्या विमुक्ताच्या 5 कोटी लोकांमध्ये एक आमदार नाही, एक खासदार नाही, हे कुणी आमचं नुकसान केलं? इथल्या प्रस्थापित मराठे जे बलदंड मराठी आहेत त्यांना आम्हाला पुढे येऊ द्यायचं नाही। आता मी तुम्हाला सांगतो ही जी डाव आहे कुणब्याचा मध्ये येण्याचा, आम्हाला नव्या पद्धतीनं ओबीसीला भटक्या विमुक्ताला महाराष्ट्रात गुलाम करण्याची नवी शक्कल लढवली जात आहे। कारण आम्ही कोणीही ग्रामपंचायतला पंचायत समितीला निवडून येणार नाही। त्यांना सर्वात मोठं दुखणं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना हे आहे की वडराचे कैकाडीचे रामुशेचे लोक ग्रामपंचायतमध्ये निवडून येऊ लागले ओबीसीच्या नावाखाली आणि ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होऊ लागले, जिल्हा परिषदला होऊ लागले। त्यांना हे नको आहे। सुतार कोळी धनगर माळी हे आमच्या बरोबरीला येऊ नये ही खरी त्यांची मानसिकता आहे। आणि म्हणून मराठा विरोध ओबीसी आणि भटके विमुक्त असा लढा महाराष्ट्रात उभा राहू देऊ नये। मराठ्यांनाही माझी विनंती आहे की गरीब मराठीची गरिबी कुणबी म्हणून तुम्ही इकडे आल्यानं जाणार नाही, तर तुमची गरिबी अधिक वाढणारी आहे। कारण 27% आपण 80-90% लोक जर एकत्र आलो तर आपल्याला काय मिळणार आहे? आणि म्हणून 50% तशाच जागा शिल्लक राहणार आहेत। त्याच्यासाठी कुणबी एकदा आला की अण्णा कुणब्याला पुन्हा बाहेर जाता येत नाही, त्या 2-4% त्यांना तिथं राहावं लागेल। आणि कुणबी कोकणातला कुणबी वेगळा आहे, तो शूद्र आहे आणि हा क्षत्रिय कुणबी आहे। म्हणून क्षत्रिय कुणब्यामध्ये आणि मूळ कुणब्यामध्ये हा फरक महाराष्ट्राच्या राज्यांनी करावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय भाग नाही। इथं कुणब्याचे लोक आलेत, ती बोलते। कुणबी समाज नेते कुणबी समाज संघाचे कार्याध्यक्ष अरविंदजी डाफळे साहेब या ठिकाणी बोलतील। त्यांनी कुणबी समाजा 1 लाख लोकांचा एल्गार मेळावा जो आहे तो मुंबईत आता परवाला त्या ठिकाणी मुंबईत मुलुंड येथे संपन्न झाला। अरविंद डाफळेजी बोला। डाफळे मी अरविंद डाफळे, कुणबी समाजोन्नती संघ या 103 वर्षाच्या संघटनेचा सरचिटणीस म्हणून काम करतो। समाजोन्नती संघ ही कोकणातील सर्व कुणब्यांची एक प्रातिनिधिक संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून गेल्या रविवारीच एक मोठा मेळावा एक वसतिगृहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता। त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जसं ते सरकारची भूमिका नेहमी स्पष्ट करतात की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहोत, त्याप्रमाणे त्या जवळपास 1 लाख लोकांच्या समोरसुद्धा
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तीच घोषणा केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाचा आम्ही ओबीसीमध्ये अंतर्भाव करणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते मराठा समाजाला आरक्षण देतील अशा प्रकारची घोषणा केली आहे. आम्हालाही त्यांच्यावरती तशा प्रकारचा विश्वास आहे की ते करतील. परंतु सध्या जे सरकार ज्याप्रमाणे जरांगेंच्या समोर जे झुकतं आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या मान्य करत आहे ते पाहता की या सरकारवरती 100% विश्वास ठेवायचा की आपणसुद्धा काही पूर्वतयारी करायची असा संभ्रम आहे. आणि त्यामुळे जर अशा प्रकारचा कुठलाही काही विपरीत जर निर्णय जर सरकारने घेतला तर त्या विरोधात नक्कीच रस्त्यावरती उतरण्यासाठी सर्व ओबीसी समाजाबरोबर कुणबी समाजसुद्धा असणार आहे. आपण जर पाहिलं तर कुणबी समाज हा कोकणातील हा एक शेतमजुरी करणारा अशा प्रकारचा समाज आहे. तर मराठा समाज हा खोत म्हणजे एक मालक वर्ग अशा प्रकारचा समाज आहे. तर त्यामुळे जमीनदार वर्ग आहे तो. तर त्यामुळे जमीनदार आणि कुळं हे एकाच ताटात उद्या तुम्ही त्यांना जेवायला घालणार आहेत का? तर तसं काही होणार नाही आहे. तर त्यामुळे त्यांचं जे संपूर्ण राहणीमान आहे हे संपूर्णपणे वेगळं आहे. तर त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि म्हणून मराठ्यांना कुणब्याचे दाखले द्या हा संपूर्णपणे चुकीचं गोष्ट आज सरकारच्या माध्यमातूनही केली जाते. आज कुणबी समाजाची आज जर पूर्वीची जर स्थिती पाहिली म्हणजे निजामाच्या काळातल्या दाखले आपण बघतो तर निजामाच्या काळात कुणबी तर आदिवासी सदृश्य होता. त्यावेळी मराठे हे नक्कीच लढवय्ये मराठे होते. म्हणजे दोन्ही एकच झाले का? म्हणजे ज्यावेळी आपण म्हणतो की निजामाच्या काळातल्या नोंदी आपण बघतो आहोत निजामाच्या काळात जे कोकणातले कुणबी होते हे अक्षरशः लंगोटी घालून त्या ठिकाणी शेतावरती शेतमजुरी करत होते आणि त्यावेळी मराठा समाज हा लढवय्या समाज म्हणून समजला जात होता. मग त्यांची जर नोंद कुठेतरी कुणबी म्हणून आढळली तर त्या काळातली जर नोंद जर आपण जर आज ग्राह्य धरली तर ते 100% चुकीचं असणार आहे. ज्या वेळेला आरक्षण लागू झालं त्यावेळेला सर्व जातींचं सर्वेक्षण केलं गेलं. त्या जातीनं ज्या जाती सामाजिकदृष्ट्या प्रथमतः सामाजिकदृष्ट्या नंतर आर्थिकदृष्ट्या आणि नंतर मग शैक्षणिकदृष्ट्या अशा प्रकारचं सर्वेक्षण झालेलं असताना केवळ आमच्या नोंदी कुणबी आहेत मग आम्ही सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत परंतु केवळ आमच्या नोंदी कुणबी आहेत म्हणून आम्हाला ओबीसी आरक्षण द्या हे संपूर्णपणे चुकीची मागणी आज जरांगेंच्या माध्यमातून केली जाते आणि सरकारसुद्धा त्यांच्यासमोर नमतं आहे. म्हणजे आज कुठलाही आरक्षणाचा पहिला बेस हा सोशली बॅकवर्ड म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागास असताना सुद्धा आज हा प्रगत समाज सामाजिकदृष्ट्या प्रगत समाज केवळ कुठेतरी कुणब्यांच्या नोंदी आढळतात म्हणून आरक्षण मागणं हे संपूर्ण चुकीचं आहे. आज जर आपण पाहिलं तर फार मोठा प्रचंड समाज आज ओबीसीमध्ये आहे. त्यांनी सांगितलं की 54 लाख नोंदी सापडल्या आहेत आणि 54 लाख नोंदी सापडल्यानंतर त्यांचे सगळे सोयरे म्हणजे जसं या ठिकाणी प्रकाशांना म्हणाले की काही कोटी लोकांची अंतर्भाव या ओबीसीमध्ये केल्यानंतर आज मिळणारं 27% सुद्धा जे काही आरक्षण आहे किंवा जे काही 19% आज आपल्याला आरक्षण मिळतं आहे हे आरक्षण सर्वांनाच अपुरं पडणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात ना मराठा समाजाच्या हाती काय लागणार आहे ना अन्य ओबीसी समाजाच्या हाती काय लागणार आहे. त्यामुळे या गोष्टीवरती सुद्धा नक्कीच सरकारने विचार करण्याची गरज आहे. मराठा समाजाने सुद्धा या गोष्टीवरती विचार करण्याची गरज आहे. आपण जर पाहिलं तर काही मराठा समाज आहे ते आजही म्हणतात की आम्हाला स्वतंत्रच आरक्षण पाहिजे आणि त्यांची ती भूमिका योग्य आहे आणि कुठल्याही समाजाने त्यांच्या स्वतंत्र आरक्षणाला कधी विरोध केलेला नाही. आणि तसं पाहायला गेल्यास जे शैक्षणिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्या लोकांसाठी आज EWSचं आरक्षण केंद्र सरकारने लागू केलं आहे हे त्यांच्यासाठीच आहे. मग जे आज आर्थिकदृष्ट्या मागास आहेत जे शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना ऑलरेडी आरक्षण दिलं गेलं आहे. मग त्याच आरक्षणाचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे. आवश्यकता असेल तर ते आरक्षण तुम्ही वाढवून देण्याचं तुम्ही सरकारकडे मागणी केली पाहिजे. परंतु ओबीसींच्या ज्या तुटपुंच्या आरक्षणामध्ये एवढा मोठा मराठा समाज जर त्याचा जर अंतर्भाव झाला तर ते संपूर्णपणे चुकीचं असेल आणि त्याला संपूर्ण जे काही ओबीसी समाज ज्यावेळेला रस्त्यावरती उतरेल त्यावेळेला कुणबी समाज त्यांच्या बरोबरीने त्या आंदोलनामध्ये सहभागी असेल अशा प्रकारचं मी आश्वासन आज संपूर्ण देतोय आणि अशा प्रकारचं मी आज जाहीरही करतोय आपल्यासमोर. धन्यवाद. काय विचारायचे प्रश्न तुम्हाला? 26 तारखेला तुम्ही आंदोलन सुरू करताय आझाद मैदानामध्ये 20 तारखेसाठी तुम्ही परवानगी मागितली होती 26 तारखेसंदर्भात परवानगी मागण्याचं पत्र दिलेलं आहे. हो आम्ही 20 तारखेची परवानगी आम्ही मागितली होती. आज सगळ्या 20 तारखेची पण मिळालेली नाही आहे. आता आमचं सुधारित पत्र जे आहे ते आमचं 26 तारखेचं जाणार आहे. काय परवानगी मिळो किंवा न मिळो मराठा समाजाचं आंदोलन जर इथं होणार असेल तर ओबीसी आणि भटके मुक्तांचं आंदोलनसुद्धा हे या ठिकाणी होणार म्हणजे होणार. त्यांच्याकडून 3 कोटीचा आकडा सांगितला जातो की 3 कोटी मराठी मुंबईत येतील. तुमच्याकडून काही आकडा सांगितला जाणार आहे किती समाज रस्त्यावर उतरेल? हे पण असं आहे की हे 3 कोटी जे भाषा करतायत हे 10 लाख गाड्यांची भाषा करतायत.
10 लाख गाड्या घेऊन त्या ठिकाणी 3 कोटी समाज आणि त्या ठिकाणी 200 400 JCBकडून फुलाची वृष्टी, म्हणजे इतका हा म्हणजे असा हा गरीब असलेला श्रीमंत माणूस काय हा या ठिकाणी आंदोलनासाठी की आम्ही गरीब आहोत आणि आम्हाला गरिबांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून श्रीमंतीच्या थाटात हा जो आहे हा समाज या ठिकाणी येत आहे. आणि त्यामुळं अशा गरीब समाजाची गरिबी हटवण्याचा जो आहे हे सामाजिक मागासलेपणे गरीब हटवण्याचा कार्यक्रम नाही आहे. आणि तुम्हाला गरिबी कुणी आणलेली आहे? ह्या भटक्यामुक्ताने किंवा ओबीसीने आणलेली नाही आहे. तुमच्यावरती गरिबी जी आणलेली आहे ती तुमच्याच पैपावण्याने आणलेली आहे, तुमच्याच भावबंदकीने आणलेले आहेत. तेच तुमचे मंत्री संत्री सगळे मुख्यमंत्री तेच होते, त्यांच्या योजना ज्या आहेत त्यांच्यामुळं तुम्हाला गरिबी आलेली आहे. मग गरिबी असेल तर गरिबांसाठी आरक्षण आहे ना, ते घटनात्मक आरक्षण आहे ते तुम्ही घेता येता सध्या. ते EWS आरक्षण 8.5% आरक्षण तुम्ही घेतलेलं आहे. पण या ठिकाणी नेसली तर हिरवीच, म्हणजे घेतलं तर ओबीसीचं आरक्षण, ते EWS आरक्षण गेलं तरी चालेल. वरचं आरक्षण जे मिळणार आहे ते आहे ते जे मुख्यमंत्री म्हणजे की आम्ही कोर्टातून टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहे ते सुद्धा गेलं तर चालेल. पण आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्हाला ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे. ही जी आडमुठेपणाची ही जी भूमिका जी आहे कशासाठी? कारण इथं किती टक्के त्यांच्या वाटायला येणार आहे? कारण आता आमची सुद्धा मुलं जी आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी मराठ्यांच्या मुलांना ऐकतील असं पैसे नाही आहे, काय समजलं का? त्यामुळे त्यांच्या वाटेला जास्तीत जास्त आले तर 2 ते 3% आरक्षण त्याच्या वाटेल येईल. हे त्यांनाही कल्पना आहे, पण तरी पण कुठल्याही परिस्थितीत त्यांना ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे. याला आमचा विरोध आहे. तुम्ही धन आणग्या, तुमची सत्ता इथं आहे, तुमची सत्ता केंद्रात आहे, तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, वाढवून घेऊ शकता, घटनादुरुस्ती करू शकता, पार्लमेंटमध्ये तुम्ही ठराव पास करू शकता, बिल पास करू शकता, पण हे न करता ओबीसीतच आम्हाला आरक्षण पाहिजे. ही जी भूमिका जी आहे ह्या भूमिकेला समस्त महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा स्पष्ट विरोध राहील. आणि माझी विनंती आहे मराठा समाजाला की आपण हे जे इतकी वर्षे गुण्यागोविंदानं गावागावामध्ये हे सगळे ओबीसी भटके मुक्त आतापर्यंत नांदत आलेले आहेत आणि जो सामाजिक सलोखा जो आतापर्यंत निर्माण झालेला आहे तो त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत बिघडू देऊ नये अशा प्रकारची विनंती जी आहे ती सुद्धा मी मराठा समाज नेत्यांना करत आहे. आपल्याला आरक्षण हवं आहे, आमचा पाठिंबा आहे, पण 50%च्या वर तर वेगळी कॅटेगरी तुम्ही घ्या, EWS वाढवा. आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून सुद्धा आम्ही रस्त्यात लढायला तयार आहे. तर तुम्ही म्हणाल की आता आमची कुणबी नोंद सापडली आहे, ह्या नोंदी आम्ही हे सगळं प्रकरण जे आम्ही न्यायालयामध्ये आम्ही कुठल्याही पैसे आव्हान दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. बरं सर, जरांगे पाटील ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात आता तर म्हणतात की 20 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आंदोलनामध्ये कोणकोणते मराठी नेते सामील होत नाहीत त्यांना मी बघतो तसा इशारा त्यांना मराठी बघून घेतील असा इशारा देत आहे. त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतोय की त्यांच्या मागे नेमकी शक्ती नाही. या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सगळ्या मराठा समाजाचे आमदार आणि खासदार असतील त्यांना या ठिकाणी मी विनंती करत आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आपण भूमिका घेऊ नये. आणि जर कोणी ह्या कुणबी दाखले देऊन या ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात जर कोणी भूमिका घेत असेल तर त्या आमदाराचा पत्ता कट करायचं काम जे आहे ते नक्कीच ओबीसी समाज जो आहे तो येत्या 24च्या निवडणुकीमध्ये केलं. मग तो आमदार असू दे किंवा खासदार असू द्या किंवा मंत्री असू दे किंवा संत्री असू द्या, त्यांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ओबीसी आणि भटक्या समाज हा केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हे पहा, ते धन आणगे आहेत, त्यांच्याकडं पैसा आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, जमिनी आहेत, सगळं आहे. आता आम्हाला रोजगार सुद्धा आम्हाला नाही म्हणतायत. आता तुम्ही वाचला, तुम्हाला मी व्हॉट्सअप मेसेज दाखल मी तुम्हाला देणार आहे तो की कुठल्याही ओबीसीना रोजगार सुद्धा देऊ नका, त्यांच्या दुकानात माल घेऊ नका, आर्थिक व्यवहार बंद करा. हे असल्या प्रकारचा जो बहिष्कार जो आहे, सामाजिक बहिष्कार जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये हजारो वर्षापूर्वी झाला होता, तो आता पुन्हा आणि चालू होत आहे. आणि म्हणून काळ सोकावल्याचं दुःख नाही, म्हातारी वेळाचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये. म्हणून हे ताबडतोब थांबलं गेलं पाहिजे. नाहीतर पुढचा हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र हा या जातीयच्या ह्याच्यामध्ये सगळा विखुरलेला आणि विस्कटलेला महाराष्ट्र होईल. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना, सरकारला आहे, मराठा समाज नेत्यांना आहे, हे ताबडतोब आत्ता सगळं थांबवा आणि ज्याचं त्याचं आरक्षण, ज्याच्या जे ताटातलं आरक्षण जे आहे ते त्यांना खाऊ द्या, त्यांच्या ताटात हिसकावून घेऊ द्या. अशा प्रकारचं विनंती जी आहे मी सगळ्या समाजाला, सरकारला करत आहे. या ठिकाणी अजून एक गोष्ट गोष्टीचं आपण दखल घेण्याची गरज आहे. आज या ठिकाणी मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ मिळतोय, पण त्यांना ओबीसींचंच आरक्षण पाहिजे, ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. मग EWS आणि ओबीसीमध्ये फरक काय? तर जेवढं
शैक्षणिक जे काय आरक्षण आहे ते EWSमध्ये मिळतं, OBCमध्ये पण मिळतं. जे काही नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण आहे ते EWSमध्ये मिळतं, त्याचप्रमाणे ते OBCमध्ये मिळतं. फक्त फरक एकच आहे की राजकीय आरक्षण जे आहे हे राजकीय आरक्षण फक्त OBCमध्ये मिळतं, ते EWSमध्ये मिळत नाही. म्हणजे मराठा समाजाचा हा जो अट्टहास आहे की OBCमधूनच आरक्षण पाहिजे, हे केवळ जे काही राजकीय आरक्षण OBCमधून OBCचे लोक जे उपभोगत आहेत ते आम्हाला मिळालं पाहिजे, यासाठीच त्यांना OBCचं आरक्षण पाहिजे आहे का? आतापर्यंत OBCनी मतदान करताना कधीही हा जातीयवाद मानला नाही. आज आम्ही कोकणामध्ये 65% कुणबी समाज आहे. आज आमचा कोणी आमदारच नाही. मग आम्ही ज्यावेळी मतदान केलं त्यावेळी कुठल्या जातीला बघून आम्ही मतदान केलं का? तर नाही. काही लोकांनी फक्त पक्षाला बघून मतदान केलेलं आहे. परंतु सगळे मराठा किंवा अन्य आहेत, कुणबी समाजाचा एकही आमदार नाही. म्हणजे 65% आमदार असताना आणि OBCचाही आमदार नाही, ही आज कोकणातली वस्तुस्थिती असताना सुद्धा आम्ही कधी जातीयवाद केला नाही. जे काही जिल्हा परिषदेच्या असतील, जे कुठले काही मिळत होतं आतापर्यंत समाधानी होते संपूर्ण समाज. परंतु आता त्यावरही जर घाला घातला जाणार असेल तर मात्र कुणबी समाजाला सुद्धा विचार करावा लागेल की आम्ही सुद्धा फक्त जातीच्याच आधारे आम्ही मतदान पुढे करायचं आहे का, की हा जो सामाजिक सलोखा आहे आपल्याला कायम ठेवायचा आहे. त्यामुळे हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की मराठा समाज फक्त OBCमधूनच आरक्षण पाहिजे अशा प्रकारचा अट्टहास कशासाठी करतोय. धन्यवाद. खरं तर शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना घेऊन राज्य केलं, परंतु ही शिवाजीचं नाव घेऊन मावळ्याला मारण्याचा नवा कायदा आणि नवं धोरण हे राज्य जर करत असेल तर शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार इथल्या मराठा कुठल्याही मराठा संघटनाला नाही. कारण शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला, मुसलमानाला, मेहतर खेतर सर्वांना घेऊन राज्य केलं आणि हे शिवाजी महाराजांच्या नावाने OBCला आणि भटक्या विमुक्ताला मारून घालण्यासाठी मधी शिरत आहेत. हे चुकीचा पायंडा महाराष्ट्र पाडत असेल तर येणाऱ्या काळात मराठ्यांनी विचार करावा की मराठ्यामध्ये आपण जायचं का नाही, स्वतंत्र राहायचं. नाही तर मग हा लढाया मोठा चालू होईल, तेव्हा शासनाला आवरणं अवघड होईल. कारण आम्ही गरीब जरूर आहोत, परंतु आम्हाला हात आहेत आणि आम्हीही लढाई करणारे लोक आहोत, स्वातंत्र्याचे लढे केलेले लोक आहोत, म्हणून आम्ही गुन्हेगार आहोत. खरं तर महाराष्ट्राला माझी विनंती आहे, शिंदे सरकारला, की एक तर तुम्ही ताबडतोब कुणब्याचे सर्टिफिकेट देणे बंद करा आणि गेल्या 6 महिन्यात जेवढे कुणबीचे सर्टिफिकेट आहे ताबडतोब रद्द बातल करा. नाहीतर भटक्या विमुक्तांचा एल्गार हा आम्ही रस्त्यावर उतरू, तेव्हा महाराष्ट्राला महागात पडेल. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. जरांगे पाटील असं म्हणताय 7 राज्यातल्या मराठ्यांना एकत्र करून देशव्यापी आंदोलन उभं करावं लागेल, अशी वेळ आणू नका. देशव्यापी आंदोलन उभं करण्याची बातमी नाही, आम्ही तेच तर म्हणतोय की तुम्ही इतके धनदानगे आहात की देशव्यापी आंदोलन तुम्ही करू शकता ना. पण ते करा ना, तुम्ही केंद्राच्या विरुद्ध करा, तुम्ही जाट बीट सगळे एकत्र करा आणि 50% वर तर घटनात्मक आरक्षण घ्या ना तुम्ही. कुणी अडवलं तुम्हाला? परंतु आता जाट आणि असेल, पाटीदार असेल गुजरातमधले, या सगळ्यांना आता EWC आरक्षण मिळत असल्यामुळं ते आता कुठल्याही आरक्षणाची मागणी त्यांनी थांबवलेली आहे. पण जर मराठा समाजाला ती मागणी करायची असेल तर त्यांनी जाटांनाही सोबत घ्यावं, पाटीदारांना सोबत घ्यावं, त्या ठिकाणी गुजरातांना सोबत घ्यावं आणि केंद्राच्या विरोधात जो आहे तो एल्गार करावा. आणि केंद्रामध्ये आता सत्ता तुमची आहे, तुम्ही घ्या ना, तुम्ही घटनादुरुस्ती करा, वाढवून घ्या. आमचं मुळीच म्हणणं नाही आहे. पण तुम्ही ते राहिलं बाजूला, जे तुम्हाला घटनादुरुस्ती मिळू शकते ते राहिलं बाजूला, आणि हे बॅकडोर एंट्री करायची आणि खोटे दाखले घेऊन सगळे खाडाखोड केलेले सगळे हे दाखले घेऊन आम्हाला OBCत घुसायचं, अशा प्रकारे आम्ही कुणालाही घुसू देणार नाही. काय आरक्षण संपवण्याचा प्लॅन आहे, तोच प्लॅन आहे. हो, नक्कीच. हे सगळं आरक्षणाचं हे जे ही मनोवादी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे सगळं ह्याला इतक्या मोठा मराठा समाजाला इकडे घालून 50%च्या आतमध्ये जबरदस्ती घुसवून वरच्या 50%च्या आरक्षण कुणाला डरला मारायचा आहे, हा पण एक संशयाचा भाग आहे की त्याचा फायदा कुणाला होणार आहे. आणि म्हणून हे जे चालू आहे की मराठा समाजाला जबरदस्ती करून त्यांना कुठल्याही प्रवेशाला मागासवर्गीय डिक्लेअर करायचं आणि त्यांना 50%च्या आतच त्यांना आरक्षण द्यायचं, हा एक डाव षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र जे आहे ते आम्ही कुठल्याही आम्ही हाणून पाडू. सरकार एकीकडे खासगी भरती करून आरक्षण संपवून पाहते, तुमच्या जी मागणी आहे आरक्षणाची कितपत बरोबर आहे? हे पहा, खाजगीकरणाचं लोन हे संपूर्ण देशभर आहे. कुठल्याही परिस्थितीत आरक्षण संपवण्याचा त्यांचा हा शॉर्टकट आहे
की खाजगीकरणाच्या माध्यमातून ह्या नोकऱ्या आणि सगळ्या बंद करायच्या आणि ह्या ग्लोबलायझेशन हे सगळी गोंडस नावं त्यांनी दिलेली आहेत. पण त्याला आमचा विरोध नाही. कुठल्याही परिस्थितीत ह्या सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्यातलं आरक्षण जे आहे ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही. आम्ही टोकाची लढाई करू. पण हे आरक्षण आमचं सरकारी नोकऱ्यांमधलं जे आहे ते आम्ही टिकवल्याशिवाय सोडणार नाही. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.